नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील। तर आपण आजचा टॉपिक हा आहे आपला की 60+ मार्क कंबाईनमध्ये कसे मिळवायचे। तर बघा, आता परीक्षेला ऑन ॲन ॲव्हरेज एक मंथ राहिलेला आहे। तुम्ही वर्षभर किती वाचता हे महत्त्वाचं नसतं, तुम्ही एक्झामला म्हणजे एक्झामची डेट अनाऊन्स झाल्यानंतर काय करता आणि शेवटच्या मंथमध्ये काय करता। एक महिना जो असतो शेवटचे, आपण समजा 25 दिवसच पकडा, महिना पण सोडा, 25 दिवसात काय वाचता ह्याच्यावरून तुम्ही पास होणार की फेल होणार हे ठरतं। तर कसं ठरतं बघा, तुम्ही सांगतो, तुम्ही नवीन मटेरियल जर आणून शेवटच्या आठवड्यापर्यंत वाचत असाल, टेस्ट पेपर सोडवत असाल, तर ते कृपा करून करू नका। काय होतं माहिती आहे का तुम्हाला, आयोगाचं जे लॉजिक असतं, आयोगाचं जो क्वेश्चन पेपर पॅटर्न सेटिंग करणार असतात ते एक्झामिनर, त्यांचा वेगळा असतो आणि तुम्ही जे क्लासवाल्यांचे सोडवतात, आता क्लासवाल्यांचा पेपर सोडवण्याचा किंवा लॉजिक लावण्याचा कार्यकाळ गेलेला आहे, म्हणजे टाईम गेलेला आहे। तुम्ही पेपर जुने रिवाईज करू शकता, एक डाटा म्हणून ते वाचू शकता, परंतु लॉजिक लावण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी इन्फरन्स न काढण्यासाठी तो पेपर आयडियल नसतात। मग कोणी मी काढलेले असो किंवा आणि कुणीही काढलेला असो, आयोगाच्या पेपरची बरोबरी कोणताही क्लास करू शकत नाही। तो एक तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी केलेला प्रयत्न असतो। तर आता करायचं काय बघा, आपण आपले विषय आहेत ना ते कंबाईनचे डिवाईड करूयात। कशामध्ये? इतिहास, भूगोल हे 10-10 मार्काला, 10-10 मार्काला, तर आणि पॉलिटी 15 मार्काला असते, हे सगळ्याला माहीत आहे। इकॉनॉमिक्स 15 मार्काला असतं। असे झाले किती? 50 मार्क। आता ह्या 50 मार्कापैकी तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट आता प्रत्येकालाच हे लागू होतं का असंच करायला पाहिजे का? तर नाही। तर जी नॉन टेक्निकल लोक आहेत, म्हणजे ज्यांची BA वगैरे सगळे झालेले आहेत, जे टेक्निकल नाहीत, त्यांचं अंकगणित आणि बुद्धिमत्तावर कमांड नाही। कमांड म्हणजे कसं, 17-18 मार्क येतात, अशा लोकांना कमांड म्हणतात। 17-18 मार्क येतात, माझी कमांड आहे आणि मला 5 आणि 10 मार्क येतात, तर मग त्याचा उपयोग नाही। म्हणजे आपल्याला काय, तुम्हाला जर आपण कशात बसतोय हे आधी कळालं पाहिजे, त्याच्यानुसार मग मार्ग कसा काढायचा तो ठरतं, नाहीतर असं अंधारात राहू नका। आता बघा, आपण पॉईंट वाईज जाऊयात। हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी ह्याला आहेत मार्क 50। म्हणजे कसे? हे 15 तुम्हाला पटते का बघा, तुम्ही स्वतः विचार करा। हे 10, हे 10। आता हे 50 पैकी ज्या लोकांना 35+ मार्क येतील ना, तो सेफ राहतो। का सेफ राहतो? कारण तुम्हाला इकडून काहीतरी मार्काचा हात मिळतोच ना। सो हे विषय ॲव्हरेज आउटपुट जास्त देणारे आहेत। म्हणजे तुम्हाला पॉलिटीला अभ्यास केल्यावर मार्क पडतातच, इकॉनॉमीला पडतातच, हिस्ट्री जिओग्राफीला 2-3 जरी गेले, 2-3 जरी गेले, 1-2 जरी गेले, तरी तुम्हाला आपण चुकणार नाही असं पकडलं आहे का हो? साधा सिंपल विचार करा। आता 60 मिनिटाचा वेळ आहे, त्याला आपल्याला सोडायचे क्वेश्चन 100, मग 20च्या 20 गणितं ॲक्युरेट सगळ्यांची सोडून, म्हणजे 20 गणितं ॲक्युरेट सोडून बरोबर येतील का? मग त्याला काहीतरी कॉम्पेन्सेट तुमचा दुसरा कुठला तरी सब्जेक्ट होणार। त्यामुळे लक्षात घ्या, पेपर सोडवताना गडबड असल्या कारणानं राज्यसेवेसारखं होत नाही। 2-3 प्रश्नाची सगळ्यांनाच गडबड होते, मग ते बुद्धिमत्ताचं असू द्या किंवा बाकीचे कुठले असू द्या, शेवटी गडबड होते। त्यामुळे पकडून चाला, ते काही तुम्ही ते वेगळं नाही त्याच्यासाठी। चालू घडामोडीसाठी आपल्या चॅनलवर पूर्ण सिम्प्लिफाईडची सिरीज घेतलेली आहे, हे पूर्णपणे फ्री आहे। हे पूर्ण व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला 15 पैकी 15 मार्क ह्याच्यामध्ये ट्रेस होतील म्हणतोय। 15 पैकी 15 का मिळत नाहीत? कारण काही वाचताना गडबड होते, काही उत्तर म्हणजे आपण सिली मिस्टेक करतो, परत आपल्याला काही वेळेस आठवत नाही। असं असलं तर तुम्ही 13+ तर नक्की राहाल। हे खूप चांगले मार्क असतात करंटमध्ये, तर तुम्ही ती सिरीज बघून घ्या। राहिलेले व्हिडिओ तुम्हाला मी 1-2 दिवसात सर्व अपलोड करतो। ते प्लेलिस्ट आहे बनवलेली सिम्प्लिफाईडची, त्याच्यावर असं सिम्प्लिफाईडचं कव्हर आहे आणि पूर्ण वर्षाचं एक इयर बुक केलेलं आहे। आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर जे की कंबाईनसाठी महत्त्वाचं राहील, नोव्हेंबर आणि डिसेंबरचं मासिक पण टाकलेलं आहे, त्याच्या नोट्स आहेत बघा, शॉर्ट नोट्स। ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचं मासिकाच्या शॉर्ट नोट्स बघून घ्या आणि एक इयर बुक करा। बाकी करंटसाठी तुम्हाला काही करायची गरज आहे असं वाटत नाही। बाकी मग तुम्हाला आणि करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण आधी सुरुवातीला हे करून घ्या। चालू घडामोडीचं झालं। विज्ञानाला बघा, जास्त फिरू नका, जास्त मटेरियल वाढवू नका, कारण तुम्ही विज्ञानाचे क्वेश्चन ट्रेस करण्याचे जर प्रयत्न कराल तर आयोगाला तुम्ही बीट करू शकत नाही, कारण ते कुठल्या तरी वेबसाईटवरून कुठून काढलेले असतात। तुम्हाला जर 15 पैकी समजा ज्यांचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे त्याला 10-12 मार्क मिळाले ना, तर खूप झाले। हेच टार्गेट ठेवा, कुठं मार्क काढायचे हे कळलं पाहिजे, उगं वेस्ट प्रयत्न करायचे नाहीत। विज्ञानाचे PYQ करायचे, जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते करायचे। आता बघा, विज्ञानातले महत्त्वाचे टॉपिक कसे ओळखायचे? ज्याच्यावर जास्त PYQ पडलेत ते बघायचे, आधी काउंट करायचे, ह्याच्यावर किती PYQ आलेत,
हां, मग हा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे तुम्हाला नावंसुद्धा विचारायची गरज नाहीत की कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत. तुम्ही जायचं पाठीमागं, तुम्ही जे पुस्तक वाचतात किंवा जे तुमच्याकडं 11,000 12,000 15,000 21,000 जे काय असेल ते बघायचं. त्याच्यामध्ये की ह्या टॉपिकवर किती क्वेश्चन आले, जास्त टॉपिकवर ज्या क्वेश्चनचा नंबर ज्यावर समजा एका टॉपिकवर 100 क्वेश्चन आले, आधी ते वाचायचे मग तो टॉपिक वाचायचा. असं करा, तुम्हाला वेगळं कुणाला काही विचारायची गरज पडणार नाही. आता काय झालं आहे, ऑनलाईन असल्यामुळे सगळ्यांना भाव खायचे काही चान्स राहिले नाहीत, कारण विद्यार्थी एकमेकाला सांगण्यासाठी बी सिनियर हे करू नका हे करा हे सांगायला कचरत होते. आता सगळ्यांना ऑनलाईन मिळतं आहे. तर एक गणित बुद्धिमत्ता झालं तुम्हाला सांगून. गणित बुद्धिमत्ताला PYQ सोडवा, PYQवर भर असावा. ऑनलाईन जेव्हा तुम्हाला टॉपिक अवघड जातात आणि ज्यांचं एकच आहे ना, त्यांनी आता पूर्णपणे ह्याच्या हात धुवून मागू लागू नका. तुम्हाला किती मार्क पडायचे आहेत, तुम्हाला एवढे सगळे सब्जेक्ट आहेत ना, किती सब्जेक्ट आहेत आपले, हे 4 आणि 3 7, ह्यापैकी तुम्हाला 5 सब्जेक्ट किंवा 4च सब्जेक्ट तुमचे स्ट्रॉंग असू द्या तरी तुमचा रिझल्ट येतो आहे. पण सगळं करायच्या नादात तुमचं सगळंच वाटोळं होऊन जाते. आता हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी ह्या 50पैकी जर एखाद्याला 40 मार्क आले आणि मग इकडून 10 येत नाहीत का हो, 10 समजा हिथून 10 आले आणि हिथून 10 आले आणि जे कट करायसाठीचे जे मार्क आहेत ते ह्यातून गेले, तरी तुम्ही 60+ जात आहे ना. लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं आहे मला? ते पूर्ण सगळ्या टॉपिकच्या मागे लागू नका. जरी तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉम्पेन्सेट करता आलं, आता एखाद्याला काय होतं, चालू घडामोडी खूप सोपा जातो, मग त्यांनी एखाद्याला हिस्ट्री अवघड होतो, तर त्यांनी ह्या क्रायटेरियामध्ये म्हणजे पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट हे आपला लिडिंग देणार असेल, पार्ट बी हा आपल्याला सावरणारा असेल. सो आपण ह्याच्यामध्ये आपल्या फ्लेक्झिबलनुसार विषय शिफ्ट करा, स्वतःला ठरवा कसं काय करायचं आहे ते. आणि शेवटच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळं पुस्तक ॲड करायचं नाही, नवीन काहीच वाचायचं नाही. आता नवीन जरी कोणी सांगितलं की तर शेवट बघा टेलिग्रामला मेसेज फिरत असतात, हेच घ्या शेवटची PDF, शेवटच्या 10 दिवसात हेच येणार, हेच वाचा. आणि आपण घाबरलेला असतो, मग काय करतो आपण, जातो प्रिंट काढतो, आणतो, ते वाचत बसतो. मग आपण पहिलं वाचलेलं आपलं रिव्हिजन होत नाही, मग व्हायचं तेच होतं, आपण 2-4 मार्कांनी नापास होतो. आता सांगतो काही लोकांचे मी व्हिडिओ बघितले, म्हणजे ते थंबनेल बघितलं, काय कट ऑफ खूपच 30 कमी लागणार आणि 20 लागणार. हे बघा असं होत नसतं, कारण मागच्या वेळेस जरी एक्झाम 1 कट ऑफ झाला नव्हता तरी मागच्या वेळेस जास्त जागा होत्या. ह्यावेळेस आता जागावाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत मुलं, पण अजून काही त्यांचं आलेलं नाही. तर आपल्याला सेफ स्कोअर काय राहील, मॅक्झिमम मार्क घेणे. मग मॅक्झिमम मार्क समजा सेफ कट ऑफ कसा ठरवता तो, तर सेफ कट ऑफ हा मागच्या 4-5 वर्षावरून ठरवला जातो. आता 60+ कधीच क्रॉस झालेलं नाही, म्हणून कोणीही सांगताना तुम्हाला सांगतं की ट्राय करा की आयडियल स्कोअर 60+ आणण्याचा प्रयत्न करा. 60+ आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे महाराष्ट्रात जरी जागा असेल तर समजा SRच्या वगैरे ज्या 1, 2, 4, 10 अशा जागा येतात, तर त्यासाठी क्वालिफाय होणारी मुलं ही म्हणजे तुम्हाला 60+ जर असेल ना मार्क, तर काही अडचण येणार नाही की जेणेकरून तुम्ही सर्वांना बसाल. आता 1 एक्झाम 1 कट ऑफ असल्या कारणानं मागच्या वेळेचा कट ऑफ रिपीट होण्याचे चान्सेस असतात. अधिक जर जागा वाढल्या तर आणि कट ऑफ खाली येत असतो. पण आपल्याकडे नंतर काय होतं, डायलेमामध्ये जातात. तुम्ही एक्झाम ज्यावेळेस होते, समजा 2 फेब्रुवारीला एक्झाम झाली, तर तुम्हाला फुल प्लेजनं अभ्यास करण्यासाठी 60+ स्कोअर असल्यानंतर तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, कोणाचे व्हिडिओ बघायची गरज नाही की कितीला कट ऑफ लागेल, काय लागेल. हे असं डायलेमामध्ये न राहिल्या कारणाने ह्याचा फायदा एक असतो की मेन्सचा अभ्यास हा लीड न होतो, लीड मिळते. का मिळते लीड? कारण तुम्ही दुसऱ्या दिवसापासून 3 फेब्रुवारीला किंवा 3 फेब्रुवारीला समजा क्लासवाल्यांचे आन्सर की येतात ते सोडा, एक 8 दिवस जरी एन्जॉय केले तुम्ही तरी फर्स्ट की येते. फर्स्ट कीनं तुम्ही 60+ असाल तर तुम्हाला कुणाचीच मार्क बघायची गरज लागत नाही, त्यानं तुमचा अभ्यास व्यवस्थित होतो आणि तुम्हाला जो पोस्ट पाहिजे ते मिळते. सो त्यामुळं प्रत्येकाने ठरवताना, स्वतः प्लॅनिंग बनवताना आता हे पार्ट ए आणि पार्ट बी केलेत, ह्याच्यामध्ये विषयाचं शिफ्टिंग करून घ्या. जे टेक्निकलवाले असतात ते गणित बुद्धिमत्ता इकडे टाकतील, ज्यांना पॉलिटी आवडतो आहे किंवा ज्यांना अवघड जातं आहे ते सायन्सला रिप्लेस करतील. आता ज्यांचे सायन्स बॅकग्राऊंड असतं ना, आता समजा सायन्स बॅकग्राऊंड असणाऱ्या मुलाला सुद्धा हे MSc झालं एखाद्याचं, तर त्याला 15पैकी 15 मार्क येत नाहीत. हे लक्षात घ्या. काय येत नाहीत? कारण त्याला लिमिटेशन आहेत, फॅक्ट आहेत. सायन्समध्ये बऱ्याच फॅक्ट असतात आणि ॲप्लाइड जे क्वेश्चनचं प्रमाण वाढतं आहे, त्यामुळं ते काय करतात, ह्या 2-3पैकी म्हणजे समजा विज्ञान, चालू घडामोडी, पॉलिटी किंवा इकॉनॉमी, ह्यावेळेस त्यांनी राज्यसेवेला इकॉनॉमिक्स अवघड केला होता का? त्यामुळं आता असंच करतील का? तर नाही. त्यामुळं कुठल्याही एका विषयावर मदार न देता 4 विषय कुठले पण स्ट्रॉंग करा आणि रिझल्ट घेऊन जा. काय ठरवायचं कुणी पण
ह्यातले कुठले पण 4 विषय आवडून घ्यायचे. आपले 4 विषय सिलेक्ट करायचे, कुठलेही असू द्या, आणि त्याच्यामध्ये मॅक्स मार्क काढायचा प्रयत्न करायचा. तुम्ही पास होताय. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. राहिलेले करंटचे व्हिडिओ मी तुम्हाला 2 दिवसात देतो. सर्व टॉपिकचे व्हिडिओ देतो आहे. त्यामुळे चालू घडामोडीचं तुम्हाला काही टेन्शन नाही. बाकीचं तुम्हाला आणि 3 सब्जेक्ट कुठले तुमचे फेवरेट करायचे ते करा. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये ॲव्हरेज जरी मार्क आले तर तुम्ही पास होताय. धन्यवाद. काय वाटत असेल तर कमेंट करा.